बोलो येशू मसीह की सर्वांना येशूच्या नावात सलाम. परत एकदा पिता पुत्र पवित्र आत्म्याला टाळ्या वाजवून आमेन. मी विश्वास ठेवू आजच्या या उपास प्रार्थनेच्या दिवशी परमेश्वर आपल्यामध्ये आहे आणि आज परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. देवाचं वचन जे आपल्यासाठी आपल्या आत्मिक जीवनासाठी आहे परमेश्वर या दिवसामध्ये ते आपल्याला देईल आणि त्याच विश्वासाने या ठिकाणी बसा की देवाने आज आपल्याशी बोलावं. कारण जोपर्यंत परमेश्वर आपल्याशी बोलत नाही तोपर्यंत आपण आशीर्वादित होऊ शकत नाही. म्हणून बोलणारा काही नाही, वक्ता काही नाही, पण मी तुम्हाला सांगतो जो बोलणारा आहे, जो वक्ता आहे, तो ज्या देवाचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तो परमेश्वरच महान आहे. आमेन. आणि त्या देवाला काळजी आहे तुमची आणि म्हणून परमेश्वर त्याच्या दासांना ते वचन देतो की त्याच्या मंडळीने ऐकावं, देवाची इच्छा जाणून घ्यावी, परमेश्वराला तुमच्याबद्दल माझ्याबद्दल काय वाटतं हे वचनाद्वारे आपण शिकावं. कारण देव आपल्यावर प्रेम करतो. आमेन. मला तुमची नावं माहिती नाही, मला तुमचं घर कुठे आहे माहिती नाही, कोणाचं गाव कुठे आहे मला माहिती नाही, पण परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना ओळखतो. हालेलुया. हा फरक आहे मनुष्यामध्ये आणि देवामध्ये की मी मनुष्य आहे, मी तुम्हाला नाही जाणत, मी तुम्हाला नाही ओळखत, तुमची परिस्थिती मला नाही माहिती, पण ज्या वेळेस परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आपली भेट घेतो ना त्यावेळेस तुमचं गाव, नाव, तुम्ही कुठं आहात, तुमची परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी परमेश्वर जाणून आहे. आमेन. आणि म्हणून वचनाद्वारे तो त्या प्रत्येक गोष्टीला हात लावतो आणि प्रत्येकाशी बोलतो. मी नेहमी म्हणतो की देव कधीच गर्दीशी नाही बोलत, देव व्यक्तिगत रीतीने बोलतो. आमेन. परमेश्वराला नाही आवडत गर्दीशी बोलायला, परमेश्वराला तुमच्याशी व्यक्तिगत रीतीने बोलायला आवडतं. हालेलुया. आणि म्हणून वचन ऐकताना आमच्यासाठी आहे असं नाही म्हणायचं, वचन ऐकताना माझ्यासाठी आहे असं म्हणायचं. हालेलुया. वचन कोणासाठी आहे? माझ्यासाठी. हालेलुया. जरी मी तुम्हाला शिकवतोय किंवा बोलतोय तरी सुद्धा ते वचन माझ्यासाठी सुद्धा आहे. आमेन. आणि म्हणून जो स्वयंपाक बनवतो तो नाही खात का? खातो ना. पहिली चव कोण घेतो? बनवणारच घेतो. हालेलुया. तुम्हाला तर नंतर भेटतं, पहिले कोण बनवतो, पहिले कोण चव घेतो? जो स्वयंपाकी आहे. हालेलुया. तर पहिलं परमेश्वर माझ्याशी बोलतो. आमेन. पहिले माझ्या कमतरता, माझ्या उणिवा मला दाखवतो, माझ्या चुका पण मला दाखवतो आणि पहिली चव वचनाची मी घेतो आणि नंतर मी तुमच्यापर्यंत आणतो. समजते तुम्हाला? म्हणून वचन आपल्या सगळ्यांसाठी आहे, माझ्यासाठी आहे. हालेलुया. तयार आहात देवाच्या वचनाकडे जायला? चालेल. छोटीशी प्रार्थना करून वचनाकडे जाऊ. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, तुला धन्यवाद देतो एक सुंदर समयाबद्दल. आज कामोद गावामध्ये प्रभू तुझ्या मंडळीमध्ये तू आम्हाला एकत्र केलं, ही तुझी योजना आहे आणि म्हणून पिता मी तुझ्याकडे बघतो कारण तू आमच्याशी बोलावं ही आमची अपेक्षा आहे. प्रभू आम्ही तुझ्याकडे याचना करतो, तू बोल, आम्ही ऐकत आहोत. हो परमेश्वरा, तुझ्या वचनातील अद्भुत आणि गहन गोष्टी ज्या मनुष्याच्या बुद्धीपलीकडे आहेत, हो परमेश्वरा, त्या शिकण्यासाठी, समजण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा पुरव. आम्हा प्रत्येकाला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. मी बोलत असताना मला तुझ्या आत्म्याचं सहाय्य पुरव, आम्ही ऐकत असताना तुझ्या आत्म्याचं सहाय्य पुरव आणि येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण कर. मला तुझ्या गौरवाला उणं पडू देऊ नकोस. हो प्रभूजी, माझा दोष नाही साकर, या अशुद्ध जिभेवटेला तुझ्या पवित्र वेदीवर लिंगळ लाव. मला तुझ्या वधस्तंभ आड घे आणि परत एकदा तुझ्या आत्म्याने भरून उपयोगी कर. मी घटावं, तूच वाढावं आणि तुलाच महिमा मिळावी, कारण तूच त्या योग्य प्रभू. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. हालेलुया. हालेलुया. काही अडचण नाही. आपण देवाच्या वचनाकडे जाऊ आणि लाईट आली गेली अजिबात विचार करू नका कसला. फक्त देवाच्या वचनाकडे काय लावा? वचन कशाने ऐकलं जातं? कानाने. माझ्याकडे पाहू बी नका लागल्यास, डोळे बंद करा पण झोपू नका. हालेलुया. ज्यावेळेस नीट लक्ष द्या, आता वचनाकडे आपण जाऊ. ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनातून मी एक वचन वाचलं तर त्या वचनाद्वारे काही गोष्टी आपण बघू पहिले, नंतर आजच्या मेन वचनाकडे आपण जाऊ. चला एक वचन काढू आपण. योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय. योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय
आणि मराठीत कोणाकडे तरी असेल तर वाचायचं, पहिल्या वचनापासून पुढे वाचा बरं कोणीतरी. योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 1 पासून पुढे. आता नीट लक्ष द्या या वचनाकडे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मीच खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो, आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे, आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. म्हणून तो त्या प्रत्येकाला काय करतो? साफसूफ करतो, की जेणेकरून त्याला अधिक काय यावे? फळ यावे. आता नीट लक्ष द्या माझ्याकडे बघा. बायबल म्हणतं, येशू ख्रिस्त म्हणतो, मी खरा काय आहे? द्राक्षवेल. बोला द्राक्षवेल. येशू ख्रिस्त म्हणतो, मी खरा द्राक्षवेल आहे, आणि माझा बाप म्हणजे स्वर्गीय पिता परमेश्वर तो कोण आहे? माळी. बोला कोण आहे? माळी. आणि येशू म्हणतो, तुम्ही माझे काय आहात? फाटे. बोला काय आहात? फाटे म्हणजे काय? फांद्या. बोला काय? फांद्या. आणि बायबल मध्ये असं म्हटलं, येशू म्हणतो की फळ न देणाऱ्या प्रत्येक फाट्याला माझा बाप काय करतो? काढून टाकतो. बोला काय करतो? काढून टाकतो. आणि जो फाटा फळ देतो त्याला अजून फळ यावं म्हणून त्याला काय करतो? साफसूफ. बोला काय करतो? म्हणजे एक गोष्ट तर निश्चित आहे की जर तुम्ही येशूशी जोडले गेले तर तुम्हाला एक गोष्ट करावीच लागेल. काय? फळ द्यावंच लागेल. हालेलुया. कमी असेल किंवा जास्त असेल पण द्यावं, कारण नाही दिलं तर काय म्हटलेलं आहे? काय करेल? बोला काय करेल? माझा बाप काढून टाकेल. म्हणजे त्या द्राक्ष वेलाला तुम्हाला जोडून राहू देणार नाही, तर त्या फाट्याला, त्या फांदीला तो डायरेक्ट काय करेल? काढून टाकेल. याचा अर्थ प्रत्येक फाट्याने काय देणं गरजेचं आहे? फळ. बोला काय देणं गरजेचं आहे? फळ. हालेलुया. तुम्ही फळ द्या, भले कमी देत असाल ना, अधिक कसं करायचं हे देवाला माहिती आहे. आमेन. पण प्रत्येकाची तयारी असली पाहिजे काय देण्याची? फळ. बोला काय देण्याची? हे वचनात लिहिलेलं आहे. हालेलुया. आता मला एक सांगा प्रियांनो, फळ देणं म्हणजे काय नेमकं? आपण अनेक वर्ष झाले विश्वासामध्ये आहोत, देवाकडे आपण खूप काही मागितलं आणि देवाने आपल्याला दिलं पण. अद्भुत चमत्कार आपल्या जीवनामध्ये झाले. बघा लक्ष द्या, हे माझे फायदे आहेत. हालेलुया. झाडाला तुम्ही पाणी घातलं, झाडाला खत लावलं, झाडाला तुम्ही वाढवलं, झाडाला तुम्ही कुंपण घातलं, हे सगळा झाडाचा फायदा आहे. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला पाणी घातलं, तुम्हाला खत घातलं, तुम्हाला कुंपण घातलं, तुम्हाला सुरक्षा दिली, तुम्हाला चांगलं आशीर्वादित केलं, हा तुमचा फायदा आहे. पण मला एक सांगा, माळ्याने ज्या कामासाठी झाड लावलेलं आहे त्याचं कार्य काय? त्याचा उद्देश काय? मला काय भेटावं? मला काय भेटावं? मग मला एक सांगा, देवाने सगळं दिल्यानंतर सुद्धा तुम्ही देवासाठी कोणतं फळ दिलं? आपण प्रभूसाठी काय केलं? कधी हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलाय का? दर रविवारी तुम्ही दान दशांश देतात, तुम्ही म्हणाल मी देवाला दिलं, याला देणं म्हणत नाही. देतात पण तुम्ही नाही, खातात पण. देतात पण तुम्हीच आणि खातात पण तुम्हीच. हालेलुया. दशांश देतो आपण ना, तांदूळ दिला, भात दिला, हे दिलं, ते दिलं ना. भात आला समजा चर्च मध्ये, बरेच पोते भरून ठेवतात आणि खातं कोण? देव येतो खायला? स्वर्गदूत येतात खायला? स्वर्गात पाठवतात गाड्या भरून? मग कोण खातं? उपास मीटिंग आली, करा कोदे ना. नाताळ आला, कोदे लावा ना. नवीन वर्ष आला, खा. सगळं देतो पण आपण आणि खातो पण. याला देणं म्हणतात का? हे परमेश्वराला दिलेलं फळ आहे का? याचा फायदा परमेश्वराला आहे का? बरं मला एक सांगा, स्वर्गामध्ये 100ची नोट चालते का? 50ची, 500ची? बरं स्वर्गामध्ये तुम्ही दिलेलं सोनं परमेश्वर घेईल का? नाही. मग तुम्ही जे देताय, जे तुम्हाला वाटतं मी परमेश्वराला दिलंय, ते देवाच्या फायद्याचं आहे का? आहे का? बरं पैसा आपण मंडळीत टाकला, त्याच्याने आपण कशासाठी त्याचा उपयोग करतो? देवाच्या मंडळीसाठी, या चर्चसाठी, देवाच्या दासांसाठी. बरोबर आहे ना? मला एक सांगा, याच्यात परमेश्वराला फळ दिलं याचं आहे का? नीट लक्ष द्या. हे सगळं करा. आमेन. दान द्या, दशमांश द्या, तुमचं जे उत्पन्न आहे त्याचा भाग द्या, या सगळ्या गोष्टी करा. मी नाही म्हणत नाही, पण तुम्हाला माहितीये याच्या व्यतिरिक्त देवाची इच्छा तुम्ही फळ द्यावं. हालेलुया. याच्या व्यतिरिक्त परमेश्वराची अपेक्षा आहे की तुम्ही प्रत्येकाने काय द्यावं? फळ द्यावं. मग काय करायला पाहिजे? मी तर प्रत्येक व्यक्ती तर वचन सांगू शकत
नाही. प्रत्येक व्यक्ती तर आजारांसाठी प्रार्थना करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती तर आराधना करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती पास्टरचं काम करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती जो आहे तो सुसमाचार प्रचार करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती अशी कामं करू शकत नाही. करू काय? फळ कसं काय? समजते तुम्हाला? मग करायचं काय की ज्याच्याने मी फळ देईन? कारण देवाची तर इच्छा आहे तुम्ही काय द्यावं, आणि नाही दिलं तर काय करेल? काढून टाकेल. हालेलुया. म्हणजे फळ देणं कंपल्सरी आहे. मला ते द्यावंच लागेल, भले मी शिकलेलो असो वा नसो, भले मला बायबल वाचता येत असेल किंवा नसेल, भले मला प्रार्थना करता येत असेल किंवा, भले मला गाणे गाता येत असतील किंवा नसतील, भले मला कीबोर्ड वाजवता येत असेल किंवा नसेल, भले मला वचनाचा प्रचार करता येत असेल किंवा नसेल, मला काय द्यावं लागेल? तुला मला काय द्यावं लागेल? फळ. हालेलुया. किती जणांना वाटतं मी फळ द्यावं असं? इच्छा आहे का? इच्छा आहे का? हात वर करा नीट. इच्छा आहे का? नक्कीच. विश्वास ठेवा, ह्या दिवसामध्ये, ह्या उपवास प्रार्थनेमध्ये परमेश्वर आपल्याला शिकवेल की देवाची अपेक्षा आपल्या जीवनाबद्दल काय आहे. आमेन. बऱ्याचदा लोकांना वाटतं की मी सेवा केली का मग देव खुश होतो. बऱ्याचदा लोकांना वाटतं की मी गावोगावी जाऊन सुसमाचार प्रचार केल्याने देव खुश होतो. अनेक लोकांना वाटतं मी पास्टर झालो तर देवाला बरं वाटतं, सेवक झालो तर देवाला बरं वाटतं, मला दान वरदान भेटले तर परमेश्वर त्या ठिकाणी खुश होतो. पण आज आपण शिकू देव कशाने खुश होतो. हालेलुया. ती गोष्ट अशी आहे ना जी सगळे करू शकतात. आमेन. ती गोष्ट अशी जी परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेली आहे. एक वचन वाचू. चला आपण आजच्या वचनाला आपण सुरुवात करू. मत्तई शुभवर्तमान याचा 5 अध्याय. मत्तई शुभवर्तमान याचा 5 अध्याय. बाहेरच्या लोकांनी पण लक्ष द्या. मी आत येत, तुम्ही बाहेर येत, पण देव तुम्हाला बाहेर पण बघतोय. हालेलुया. म्हणून लक्ष द्या. मत्तई शुभवर्तमान याचा 5 अध्याय वचन 14 आपण वाचू. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. बायबल देवाचं वचन म्हणतं, नीट लक्ष द्या. परत एकदा वाचा सिस्टर. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया. हालेलुया. बस एवढंच वाचू आपण. देवाचं वचन म्हणतं बघा, फळ देणं काय आहे, परमेश्वराची अपेक्षा काय आहे. येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही जगाचा, बोला काय आहात? तुम्ही सेवक नाही होऊ शकणार कदाचित प्रत्येक जण पास्टर नाही होऊ शकणार, कदाचित प्रत्येक जण प्रचारक नाही होऊ शकणार, कदाचित प्रत्येक जण दाना वरदानाने नाही भरू शकणार, कदाचित प्रत्येक जण चांगली आराधना नाही करू शकत, पण तुम्हाला माहितीये प्रत्येक जण प्रकाश होऊ शकतो. हालेलुया. प्रत्येक जण देवाचा प्रकाश होऊ शकतो. हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं तुम्ही जगाचा काय आहात? बोला काय आहात? प्रकाश आहात. आमेन. परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही काय व्हावं? बोला काय व्हावं? प्रकाश. बोला काय व्हावं? प्रकाश. आमेन. जेव्हा एक पास्टर असतात ना, ते त्यांच्या चर्च पुरते असतात. कुठपर्यंत असतात? फक्त आता कामोदचे पास्टर कुठे गेले? पास्टर साहेब इथं बसलेले, हे तुमच्या चर्च मधले पास्टर आहेत. आमेन. तर ते त्यांच्या मंडळीला सांभाळतात, त्यांच्या मंडळीला लागणाऱ्या गोष्टी देतात. आमेन. मी प्रचारक आहे, वचनाचा प्रचार करण्यासाठी जातो. इकडे तिकडे लोक मला बोलवतात. मला विधर्मी लोक बोलवतात का? नाही. जे देवाला ओळखत नाही ते लोक मला बोलवतात का? नाही. मला कोणते लोक बोलवतात? जे देवाला ओळखतात, जे विश्वासू आहेत आपण म्हणतो. हालेलुया. बरं, एखादा अभिषिक्त दास ज्याला दान वरदान आहे, तो चिन्ह चमत्कार करतो, त्याला कोण बोलवतं? विधर्मी लोक का विश्वासणारे लोक? बोला कोण? म्हणजे याचा अर्थ असा होतो, पास्टर आहे, सेवक आहे, अभिषिक्त दास आहे, तुम्हाला माहिती दान वरदान भेटलेला व्यक्ती आहे, त्याची सेवा सीमित आहे. तो विश्वासी लोकांपर्यंत पोहोचू शकतो, तो विश्वासी लोकांमध्ये सेवा करू शकतो, काहीतरी नवीन लोकांना तो देवाचं वचन सांगेल, 2-4 आत्मे तो जिंकेल, पण याच्यावर तो उघडपणे लोकांपर्यंत जाहीर होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस तुम्ही प्रकाश होतात ना, तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. हालेलुया. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की प्रकाश जो असतो ना, तो कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून जातो. आमेन. समजते तुम्हाला? प्रकाश जो आहे तो कुठे पोहोचतो? त्याला कोणाचीच परमिशन घ्यावी लागत. तुमच्या घरामध्ये सकाळी जर सूर्य उगवला तर प्रकाशाला परमिशन नाही घ्यावी लागत की मी येऊ का. भले दारं बंद असू द्या, भले खिडक्या बंद असू द्या, प्रकाश बरोबर त्याची वाट शोधून काढतो.
आमेन. तो प्रत्येकाच्या घरात जातो, तो प्रत्येकाची भेट घेतो, तो प्रत्येकाला प्रकाशित करतो. देवाची अपेक्षा आहे तुम्ही जगाचा काय आहात, बोला काय आहात. ज्या वेळेस एक ख्रिस्ती व्यक्ती जगाचा प्रकाश होतो ना, मी तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने देवाची इच्छा पूर्ण होते. आमेन आमेन. सेवा करणं किंवा तुम्ही सेवा करावी यापेक्षा देवाची इच्छा आहे तुम्ही जगाचा प्रकाश व्हावा. हालेलुया. एक सेवक, एक पास्टर, एक प्रचारक, एक अभिषिक्त दास यांच्याबद्दल सुद्धा देवाची अपेक्षा हीच आहे की पहिल्यांदा तुम्ही जगाचा प्रकाश व्हा. आमेन. मंडळीचा सेवक जरी मी असेल तरी देवाची इच्छा आहे मी जगाचा प्रकाश व्हावं. माझी सेवा मंडळीपुरती मर्यादित नको. जर मी प्रचारक असेल फक्त ख्रिस्ती लोकांपर्यंत जाऊन मी वचनाचा प्रचार करावा ही देवाची इच्छा नाही, तर मी जगाचा प्रकाश व्हावं की जेणेकरून अनेक लोक माझं जीवन बघतील आणि त्याद्वारे प्रभूचं गौरव करतील. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे प्रियांनो की तुम्ही आणि मी फळ द्यावं, आणि फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काय करेल. सेवा करण्याबद्दल देवाची इच्छा नाही, तुम्ही प्रकाश व्हावं याबद्दल देवाची इच्छा आहे. आमेन. आणि जो व्यक्ती देवाचा प्रकाश होतो ना, जगाचा प्रकाश होतो ना, समजून घ्यायचं तुम्ही फळ देणारे आहात. आमेन. तुमच्याद्वारे देव त्याचं काम पूर्ण करणार आहे, तुमच्याद्वारे परमेश्वर त्याची इच्छा पूर्ण करणार आहे, कारण प्रकाश जगासाठी फार गरजेचा आहे. आमेन. हालेलुया. एक वचन वाचू. प्रकाशाची सुंदर व्याख्या बायबल मध्ये दिलेली आहे. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 13. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 13 वाचू आपण. प्रकाश म्हणजे काय आपण वाचू आपण. सर्व निषेधलेल्या गोष्टी, पौल म्हणतो सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते जे काही उघड होते ते प्रकाश आहे. प्रकाश आहे. हालेलुया. हिंदी बायबल आहे का कोणाकडे? हिंदी बायबल वाचा बरं. हेच वचन 13 वचन 5:13 इफिस 5:13. पर जितने कामों पर उलाहना दिया जाते हैं, हाँ, वे सब ज्योति से प्रकट होते हैं. ज्योति से प्रकट होते हैं, क्योंकि जो सब कुछ को प्रकट करता है, जो सब कुछ को प्रकट करता है वह ज्योति है. वो ज्योति है. हालेलुया. जो सर्व काही उघड करतो त्याला प्रकाश म्हटलं जातं. आमेन. देवाची इच्छा आहे तुम्ही प्रकाश व्हा. देवाची इच्छा आहे की तुमचा प्रकाश असा पडू द्या की तुमची कामं पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव लोकांनी करावं. आमेन. तुम्हाला माहितीये प्रकाशाला परमेश्वर एवढं महत्व का देतो किंवा तुम्हाला परमेश्वर का प्रकाश व्हायला लावतो, याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की देवाने उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 1ल्या अध्यायामध्ये, मला कोण सांगेल बरं, सर्वात अगोदर परमेश्वराने काय बनवलं? सर्वात अगोदर परमेश्वराने काय निर्माण केलं? नाही, आकाश आणि पृथ्वी नाही निर्माण केली देवाने. मला अजून कोण सांगेल सर्वात अगोदर परमेश्वराने काय निर्माण केलं? वचन वाचा. उत्पत्ती याचा 1ला अध्याय वचन 1 पासून पुढे वाचू आपण. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. आता नीट लक्ष द्या. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, पण याच्या पुढे काय म्हटलेले वाचा. पृथ्वी कशी होती? आकार विरहित होती. शून्य होती. मला काय होती? याचा अर्थ काय? निर्मिती जी आहे शून्य आहे. शून्याला निर्मिती म्हणू शकत नाही. जिथं काहीच नाहीये शून्य आहे असं बायबल म्हणतं. आणि पुढे काय म्हटलेले वाचा. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. बोला काय होता? याचा अर्थ त्या ठिकाणी पृथ्वीवर वनस्पती नाहीये, झाड नाहीये, पक्षी नाहीये, प्राणी नाहीये, सजीव सृष्टी नाहीये, फुलं नाहीये, फळं नाहीये, गवत नाहीये, काहीच नाहीये. बायबल म्हणतं जलनिधीच्या पृष्ठभागावर फक्त काय होता? अंधकार. बोला काय होता? अंधकार होता. पुढे वाचा. परमेश्वराचा आत्मा जलावर तळपत राहिलेला होता, तेव्हा देव बोलला. हालेलुया. बघा नीट लक्ष द्या. परमेश्वर जेव्हा पहिल्यांदा बोलला तर काय बोलला हे वचनात लिहिलेलं आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवाचा पहिला शब्द, परमेश्वराचं पहिलं वाक्य काय आहे देवाचा? प्रकाश हो. देव काय बोलला? बोला देव काय बोलला? पहिली गोष्ट जो परमेश्वर मुखातून बोलला ती काय आहे? प्रकाश हो.
हालेलुया. माझ्या देवाने बोलला पहिला शब्द तो आहे प्रकाश. हालेलुया. सर्व सृष्टीच्या अगोदर परमेश्वराने कशाला निर्माण केलं? प्रकाशाला. बोला, कशाला निर्माण केलं? प्रकाशाला. देव म्हटला प्रकाश हो. पुढे वाचा. आणि प्रकाश झाला. आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. की तो कसा आहे? चांगला आहे. आमेन. देवाचं वचन म्हणतो तुम्ही जगाचा काय आहात? प्रकाश. कारण प्रकाश कसा आहे? बोला, प्रकाश कसा आहे? म्हणून देवाची इच्छा आहे तुम्ही चांगलं असाल. आमेन. कारण प्रकाश कसा आहे? चांगला. देवाची अपेक्षा आहे तुम्ही प्रकाश व्हा. हालेलुया. तुम्ही चांगलं व्हावं. कारण देवाने जेव्हा प्रकाशाला पाहिलं ना तर देव म्हटला हा कसा आहे? तुम्हाला माहिती, देवाने पुढे जे काही सर्व निर्माण केलं ना ते सगळं त्या प्रकाशात निर्माण केलं. आमेन. कशात निर्माण केलं? मग देव बोलला. पुढे काय देव बोलला बरं? दुसऱ्या दिवशी वाचा बरं. आणि देवाने प्रकाश अंधकार एकमेकांपासून त्याच्या पुढे देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले. आणि संध्याकाळ झाली की सकाळ झाले हा पहिला दिवस. पुढे मग देव बोलला जलाच्या मध्यभागी अंतराळ हो व ते जलास दुभावणारे हो. असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या वरच्या जलास वेगळे केले. आणि तसे झाले. देवाने अंतराळास आकाश म्हटले. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाले. आकाश निर्माण केले. जलनिधी. बायबल असं म्हणतं आकाशाला त्याने वेगळं केलं भूमीपासून. परमेश्वराने पुढे जेवढं काही निर्माण केलं ना सगळं प्रकाशात निर्माण केलं. बोला, कशात निर्माण केलं? सर्वात अगोदर देवाला जर काहीतरी बनवायचं आहे, काहीतरी नवीन करायचं आहे ना तर देवाला सुद्धा कसली गरज पडली? प्रकाशाची. बोला, कसली गरज पडली? म्हणून परमेश्वराने सृष्टी, पृथ्वी आणि सूर्य, चंद्र, तारे किंवा जे काही आपण जे काही धरतीवर पाहतो, डोंगर असतील, दऱ्या असतील, नद्या असतील, त्या ठिकाणी झाडं असतील, पक्षी असतील, फुलं असतील, पानं असतील, या सगळ्या गोष्टी निर्माण करण्याच्या अगोदर देवाने प्रकाशाला निर्माण केलं. हालेलुया. कारण अंधारामध्ये काहीच बनवता येणार. जर कुंभाराला सुद्धा भांड बनवायचं असेल तर त्याला कसली गरज असते? माती आणून दिली, चाक आणून दिलं, त्याला बनवता पण येतं. पण जर समजा त्याला रात्री अंधारात बनवायला लावलं तो चांगलं भांड बनवू शकतो का? तुम्ही चांगले सुतार असाल, तुम्ही चांगली लाकडाची कामं करत असाल, तुमचे हात तरबेज झालेले आहेत चांगली कामं करण्यासाठी, पण एक अट टाकली की अंधारात काम करावं लागेल, तुम्ही करू शकता का बरं? हात तेच आहे. हालेलुया. हात तुमचे तेच आहेत ज्यांना कसं आहे चांगली कामं करण्याची. पण फक्त प्रॉब्लेम काय आहे? तिथं काय आहे? तुम्ही अंधारात काहीच करू शकत, अंधारात काहीच नवीन बनवू शकत. बहिणींना सांगा स्वयंपाक करायला. केव्हा? अंधारात. बोला, कशात? अंधारात. मीठ बरोबर टाकता येईल का? मिरची बरोबर टाकता येईल का? तेल बरोबर टाकता येईल का? कारण अंधारात तुम्हाला त्याचं माप कळणार. तुम्ही किती टाकताय तुम्हाला समजणार. म्हणजे साधा स्वयंपाक सुद्धा अंधारात करता येत. तर मग परमेश्वर सृष्टीची रचना कशी करेल अंधारात? आमेन. म्हणून देवाला जगाची रचना करण्यासाठी सुद्धा कसली गरज पडली? बोला, कसली गरज पडली? म्हणून परमेश्वराने सर्वात प्रथम कोणाला निर्माण केलं? म्हणजे बघा, सृष्टी निर्माण करण्यासाठी, सर्व काही करण्यासाठी, देवाला सुद्धा काम करण्यासाठी कसली गरज आहे? म्हणून परमेश्वर म्हणतो तुम्ही जगाचा काय आहात? जर तुम्ही प्रकाश झाले ना तर तुमच्या प्रकाशात परमेश्वर त्याचं काम करेल. आमेन. जगामध्ये जर प्रभूला काम करायचंय ना तर तुम्ही प्रकाश होणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रकाश झाले नाही तर देव त्याचं काम करू शकत. लक्षात घ्या, परमेश्वराने सुवार्ता प्रचार करण्यासाठी गॅब्रियलला नाही पाठवलं. परमेश्वराने सुवार्ता प्रचार करण्यासाठी मिखाएलला नाही पाठवलं. भूतांना पळवण्यासाठी मिखाएल या ठिकाणी नाही आला. परमेश्वराने सुवार्ता प्रचाराचं काम मनुष्याला दिलेलं आहे. परमेश्वराने भूतांना घालवण्याचं काम मनुष्याला दिलेलं आहे. रोग बरं करण्याचं काम मनुष्याला दिलेलं आहे. चिन्ह चमत्कार करण्याचं काम मनुष्याला दिलेलं आहे. आत्म जिंकण्याचं काम मनुष्याला दिलेलं आहे. बायबल म्हणतो जे काही तुम्ही पृथ्वीवर असताना बांधाल ते स्वर्गामध्ये बांधले जाईल आणि पृथ्वीवर असताना मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. हालेलुया. याचा अर्थ सगळ्यात मोठा अधिकार कोणाला दिलेला आहे? बोला, कोणाला दिलेला आहे? कारण तुम्ही जगाचा काय आहात? हालेलुया. तर देवाला चमत्कार करायचे तर त्याला कोणाची गरज आहे? मनुष्याची. जो काय आहे? प्रकाश. बोला, जो काय आहे? फारो राजाला चमत्कार परमेश्वर स्वतः दाखवू शकत होता, पण कोणाला निवडलं? बोला, कोणाला निवडलं फारो समोर जायसाठी? मोशेला. बोला, कोणाला?
बोला कोणाला? मोशेला. स्वतः परमेश्वर दाखवू शकत होता त्याला चमत्कार. स्वतः एखाद्या दूताला पाठवून फारोला घाबरवू शकत होता परमेश्वर. पण परमेश्वराने कोणाला पाठवलं नाही, तर त्याने मोशेला, एक मनुष्याला पाठवलं. बोला कोणाला पाठवलं? देवाला प्रकाशाची गरज आहे. आमेन. ज्यावेळेस मोशे प्रकाशित झाला, मोशेने देवावर विश्वास ठेवला, मोशेने परमेश्वरावर भरोसा ठेवला आणि परमेश्वराने त्याला सांगितलं, जा मी तुला पाठवत आहे फारो समोर, इस्रायल लोकांना त्यांच्या तावडीतून सोडव. मोशे गेला आणि तुम्हाला माहिती जेवढे चमत्कार देवाने केले ते कोणाद्वारे केले? बोला कोणाद्वारे केले? हालेलुया. देवाला बघू शकत नव्हता, परमेश्वर कोण आहे फारोला माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस तो मोशेला बघायचा त्याला कोण दिसायचा? देव. बोला कोण दिसायचा? जेव्हा मोशे चमत्कार करताना तो पाहायचा, त्याला कोणाचं सामर्थ्य दिसत होतं? बोला कोणाचं? जेव्हा लाल समुद्र दुभागलेला त्या ठिकाणी त्याने पाहिला असेल, त्याला कळलं या मोशे सोबत कोण आहे? कोण आहे? 10 पिढ्या ज्यावेळेस मिस्र देशामध्ये आल्या, त्यावेळेस फारोला कळलं की या मोशे सोबत कोण आहे? परमेश्वर आहे. देवाला जर स्वतःला जगाला दाखवायचं आहे तर देवाला प्रकाशाची गरज आहे, तर तो प्रकाश तुम्ही आहात. आमेन. देव मनुष्याशिवाय काही करू शकत, कारण देवाची इच्छा आहे की प्रकाशातच त्या ठिकाणी काहीतरी होऊ शकतं. आणि म्हणून बायबल मध्ये तुम्ही जगाचा काय आहात? बोला काय आहात? आमेन. अरे मग मला एक सांगा ना, प्रकाश होण्यासाठी शिकण्याची गरज, शिकलेलं असण्याची गरज, डिग्री मिळवण्याची गरज, इंग्लिश येण्याची गरज नाही आहे. लक्षात घ्या, प्रकाश कोणीही होऊ शकतं. ज्याला लिहिता वाचता येत नाही तो सुद्धा काय होऊ शकतो? जो गरीब आहे तो पण काय होऊ शकतो? अरे बोला. जो मजुरी करतो तो पण काय होऊ शकतो? जो नोकरी करतो तो पण काय होऊ शकतो? जो झोपडीत राहतो तो पण काय होऊ शकतो? जो बंगल्यात राहतो तो पण काय होऊ शकतो? प्रकाश होण्यासाठी कसली जट? प्रकाश कोणी होऊ शकतो. आमेन. पण त्या ठिकाणी तुम्ही म्हणू नाही शकत की मला गाता येत नाही. मी सांगतो तुम्ही प्रकाश होऊ शकता. हालेलुया. हालेलुया. प्रकाश. तुम्हाला माहिती पौल जो होता ना, पौल तो चांगला वक्ता नव्हता, त्याला चांगलं बोलता नाही यायचं पण चांगलं लिहिता यायचं. आमेन. पौलाने पत्र फार सुंदर लिहिलेली आहे, पण त्याला बोलता नाही यायचं चांगलं, असं वचनात लिहिलेलं आहे. तो म्हणतो मला नीट बोलता नाही येत, पण त्याची पत्र जी होती ना भारदस्त होती. हालेलुया. बायबल मध्ये अपुल्लोस नावाचा व्यक्ती आहे जो चांगला वक्ता होता. प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचा, तो अद्भुत रीतीने बोलायचा, पण पौलाला बोलता येत नव्हतं, तरी पौलाची सेवा अद्भुत होती. आमेन. फरक नाही पडत तुम्हाला. मोशे म्हणतो मी जड ओठाचा आहे. मोशे म्हणतो देवा तू कोणाला तरी पाठव, मी नाही जाणार कारण मला बोलता येत नाही. परमेश्वर मोशेला म्हणाला तुझा भाऊ, मोठा भाऊ अहरोन येतोय बघ, तो तुझं मुख होईल. आमेन. तू फक्त जाऊन उभा राहा, तू फक्त फारो समोर जा, तो अहरोन तुझ्याद्वारे तुझ्या वतीने बोलेल, पण चमत्कार तूच करशील. आमेन. चमत्कार कोण करेल? मोशे. आमेन. बोलण्याचं काम कोणाचं होतं? अहरोनाचं. आणि चमत्काराचं काम कोणाचं होतं? काठी कोणाच्या हातात होती? त्याला सांगितलं खाली टाक. काय झाला? बोला काय झाला? तुझा उजवा हात आपल्या छातीवर ठेव. सगळा कोणासारखा झाला बर्फाचा. हालेलुया. कोण आलं लगेच त्या हाताला सफेद होऊन गेला. परत प्रभूने म्हटलं काढ, परत तसा झाला. आमेन. परमेश्वर मोशेद्वारे त्याला प्रगट करणार होता. आमेन. देवाची इच्छा होती तू तयार हो, परमेश्वराची इच्छा होती तू फक्त जा, कारण तूच प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये मी अद्भुत काम करेल. आमेन. फारोला 10 पिढ्यांद्वारे परमेश्वराने दाखवलं. ज्या वेळेस फारो मोशेला बघायचा त्याला कोण आठवायचं? मला कोण आठवायचं? देव. आमेन. जेव्हा जगातली लोक तुम्हाला बघतील ना त्यांना कोण आठवला पाहिजे? देव. बोला कोण आठवला पाहिजे? लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्हाला बघितल्यानंतर तुमची ओळख देवामुळे होईल ना, समजून घ्यायचं तुम्ही प्रकाश झालेले आहात. हालेलुया. तुमची ओळख तुमच्या पैशामुळे असेल, तुमची ओळख तुमच्या नोकरीमुळे असेल, तुमची ओळख तुमच्या सुंदरतेमुळे असेल, तुमची ओळख समजा तुमच्या शिक्षणामुळे असेल, तुमची ओळख तुमच्या घरामुळे असेल, तुमची ओळख तुमच्या गाडीमुळे असेल, तुमची ओळख तुमच्या प्रतिष्ठेमुळे असेल, तर समजून घ्या तुम्ही प्रकाश नाहीये. पण ज्या दिवशी तुमची ओळख ही देवामुळे असेल, समजून घ्यायचं तुम्ही देवाचा काय झाला? प्रकाश. हालेलुया. तुमच्या जगिक वडिलांमुळे तुमची ओळख नसावी, तुमच्या घरामुळे, तुमच्या कुटुंबामुळे, तुमच्या घराण्यामुळे तुमची ओळख नसावी, तर तुमची ओळख कोणामुळे असली पाहिजे? देवामुळे. बोला कोणामुळे असली पाहिजे? ज्या दिवशी देवामुळे तुमची ओळख होईल, समजून घ्यायचं तुम्ही काय झालेले आहात? प्रकाश. हालेलुया.
हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस तुम्ही प्रकाश व्हाल ना, तुम्हाला कोणीच झाकू शकणार, कोणीच लपवू शकणार नाही. कारण प्रकाश जो असतो तो कोणालाच झाकता येत. आता इथे या चर्च मध्ये काय आहे? हा प्रकाश. बोला काय आहे? या प्रकाशाला झाकून बघा बरं. आणा गोदडे आणा. झाकता येईल का? झाकता येईल का? लपवता येईल का? नाही. त्याला कोणीच झाकू शकत, त्याला कोणी लपवू शकत नाही. एकदा प्रकाश सुटला तर अंधाराचं तिथं काम नाहीये. आमेन. त्या प्रकाशाचं कोणीच काही करू शकत. देवाची इच्छा तुम्ही जगाचा काय आहात? परमेश्वराची इच्छा तुम्ही प्रकाश व्हावं. आमेन. ज्या दिवशी तुम्ही प्रकाश व्हाल, तुम्हाला कोणी झाकू शकणार नाही. आणि प्रकाश होण्यासाठी शिकण्याची गरज नाही, खूप काहीतरी मिळवण्याची गरज नाही. प्रकाश कोणीही होऊ शकतं. मग सोपं आहे का कठीण आहे? सोपं आहे का कठीण आहे? अरे, पास्टर होण्यासाठी 4 वर्ष बायबल ट्रेनिंग करावी लागते. किती वर्ष? 4 वर्ष, 4-4.5 वर्ष. बरोबर आहे ना? पण प्रकाश होण्यासाठी तसं काही करावं लागत. मग काय सोपं आहे? पास्टर होणं का प्रकाश होणं? अरे बोला मोठ्याने. हा, प्रकाश होणं. हालेलुया. हा, जरूर. बघा, नीट लक्ष द्या. बायबल देवाचं वचन म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त मत्ती शुभवर्तमानामध्ये म्हणतो की शेवटच्या दिवशी अनेक लोक येतील आणि म्हणतील, हे प्रभू, मी तुझ्या नावाने भूत काढली, मी तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने रोग बरे केले, तुझ्या नावाने चिन्ह आणि अद्भुत कृत्य केली. येशू ख्रिस्त म्हणतो, मी त्यांना सांगेल, मी तुम्हाला ओळखत. का बरं? का बरं? भूत कोणाच्या नावाने काढली? येशूच्या. संदेश कोणाच्या नावाने दिला? येशूच्या. चिन्ह चमत्कार कोणाच्या नावाने केले? येशूच्या. अद्भुत कृत्य कोणाच्या नावाने केले? आणि तरी येशू म्हणतो, मी तुला ओळखत. का? कारण तू प्रकाश नव्हता. हालेलुया. तू सेवक होता, तू अभिषिक्त होता, तू चमत्कार केले, तू संदेश दिला, तू सगळ्या गोष्टी केला, पण तू प्रकाश दिला नाही. बोला, तू प्रकाश दिला. तुला ज्या गोष्टीसाठी मी ठेवलेलं होतं ना, तीच गोष्ट तू झाकून ठेवली. आमेन. ती काय होती? प्रकाश. बोला, ती काय होती? प्रकाश. आमेन. देवाची अपेक्षा आहे, सेवा पण करा, सुवार्ता प्रचार पण करा, संदेश पण सांगा, अद्भुत चिन्ह चमत्कार पण होऊ द्या, पण त्याच्यात खुश होऊ नका जोपर्यंत तुमचा प्रकाश लोकांवर पडत नाही. सगळं काही व्यर्थ आहे. आमेन. आमेन. ज्या गल्लीत तुम्ही राहतात, ज्या घरात तुम्ही राहतात, ज्या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही राहतात ना, आजूबाजूच्या लोकांनी तुमच्यामध्ये त्यांना देव दिसला पाहिजे. आमेन. म्हणजे ते कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही भाषा बोलणारे असो, मी तुम्हाला सांगतो, जिथं तुम्ही राहतात ना, तुमचा प्रकाश त्या लोकांवर पडला पाहिजे. हालेलुया. समजतं का मी काय सांगतोय? मी कौतुक म्हणून नाही सांगत. पिंपळनेरला पहिले काही वर्षांपूर्वी, मला वाटतं आता बरेच वर्ष झाले असतील त्या गोष्टीला, आमचा मुलीच्या जन्माच्या अगोदर जवळजवळ 10 वर्ष झाले असतील. 10 वर्षापूर्वी आम्ही एका कॉलनीमध्ये राहायचो. तिथं जवळच आमच्या घरापासून त्या कॉलनीमध्ये राहायचो. त्या सगळ्या कॉलनीमध्ये मला वाटतं फक्त 2 घरं विश्वासू होते. एक आमचे मामा आणि एक आम्ही. 2च घरं, 3 घरं मला वाटतं, आणि बरेचशी घरं होती त्या कॉलनीमध्ये. फक्त 2-3 घरं विश्वासू होते. तुम्हाला मी सांगतो, सगळे विधर्मी परिवार होते, सगळे अविश्वासणारे लोक होते. पण त्या सगळ्या अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्या घरी जी बोरिंग केली गेली ना, सगळ्या बोरिंग प्रार्थनेने झाल्या. बोला, कशाने झाल्या? जवळजवळ सर्व घरांमध्ये प्रार्थना झाली होती. जवळजवळ सगळ्या घरांमध्ये काय झाली होती? कोणी आजारी असलं तर ते आमच्या घरी घेऊन यायचे प्रार्थनेसाठी किंवा आम्हाला बोलवायचे. हालेलुया. हे मी कौतुक म्हणून सांगत नाही, कारण लायकी माझी नाही, पण ज्यावेळेस तुमच्यामध्ये ते देवाला बघतात ना, तर जग तुमच्यापर्यंत येतं. हालेलुया. तुम्हाला कोणापर्यंतच जावं नाही लागणार. मी विश्वासाने सांगतो, लोक तुमच्यापर्यंत येतील. आमेन. एक वचन वाचा, यशायाचा 60 अध्याय वचन 1 पासून पुढे. यशायाचा 60 अध्याय आणि वचन 1 पासून पुढे वाचा. उठ प्रकाशमान हो. हा, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. आता नीट लक्ष द्या. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख त्याला झाकत आहे, पण तुझ्यावर परमेश्वराचे तेज उदय पावलेले आहे. पुढे आता नीट लक्ष द्या. बायबल काय म्हणतं बघा, त्याचे देवाचे तेज
तुझ्यावर दिसत आहे, राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील. हालेलुया. तू राष्ट्रांपर्यंत नाही जाणार, बायबल म्हणतं राष्ट्रे तुझ्या प्रकाशापर्यंत येतील. हालेलुया. पुढे राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील, राजे तुझ्या प्रकाशाला पाहून, तुझ्या उदय प्रभेला पाहून तुझ्यापर्यंत येतील. आमेन. नीट लक्ष द्या. समजतं मी काय सांगतोय? आपल्याला जाण्याची गरज नाही, ते आपल्याकडे येतील. कारण प्रकाश कोणाकडे? बोला, प्रकाश कोणाकडे? हालेलुया. जगाला प्रकाशाची गरज आहे. जगामध्ये तुम्हाला सांगतो असं काहीच नाही ज्याला प्रकाशाची गरज नाही. आमेन. झाडांना सुद्धा काय लागतो? प्रकाश. बोला, काय लागतो? पक्ष्यांना काय लागतो? प्राण्यांना काय लागतो? गवताला काय लागतो? बिना प्रकाशात ते सुद्धा जगू शकत, ते सुद्धा वाढू शकत. घनदाट जंगल जर असेल ना, ज्या जंगलामध्ये खूप झाडं असतात, एकदम सावली असते, तुम्हाला माहिती त्या जंगलामध्ये सगळ्यात उंच झाडं वाढतात. का बरं? कारण प्रत्येक झाडाला काय काय पाहिजे असतो? प्रकाश. बोला, काय पाहिजे असतो? दुसऱ्याच्या सावलीत त्यांना प्रकाश भेटत, मग ते झाडं काय करतात? उंच वाढतात. बोला, काय करतात? ज्या जंगलामध्ये उंच झाडं असतात ना, घनदाट झाडं असतात ना, ते उंच याच्यासाठी वाढतात की ते कशासाठी? त्यांना काय मिळावं? प्रकाशाची गरज सगळ्यांना आहे. अरे एवढंच काय, रात्रीच्या वेळेस बाहेर जर लाईट लावला तर सगळे किडे कोणाजवळ जमतात? आपल्या जवळ जमतात का? कोणाजवळ जमतात? लाईटाजवळ जमतात की नाही? त्यांना पण कसली गरज आहे? मला कसली गरज आहे? त्यांना बाकी गोष्टी कळत नाही, पण त्यांना काय कळतो? प्रकाश. हालेलुया. ते जास्त शिकलेले सवरलेले नाही, पण त्यांना काय कळतो? प्रकाश कळतो. आमेन. जगामध्ये सगळ्यांना कसली गरज आहे? म्हणून देवाचं वचन म्हणतं तुम्ही जगाचा काय आहात? प्रकाश आहात. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही प्रकाशमान व्हाल ना, राष्ट्रे तुमच्याकडे येतील. देवाचं वचन म्हणतं. सिस्टर परत एकदा ते वचन वाचा. यशया 60 पहिलं वचन परत वाचा. उठ प्रकाशमान हो, उठ प्रकाशमान हो. उठा नाही म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? बोला, काय म्हटलंय? बोला, उठ. उठा नाही. उठा म्हणजे काय? सगळे उठा. हा, पण प्रभू काय म्हणतो? उठ म्हणजे काय? एकटा. हालेलुया. व्यक्तिगत आहे. आमेन. वैयक्तिक आहे. इथं गर्दीला परमेश्वर बोलवत नाही. ज्याची तयारी उठायची त्याला म्हणतो उठ. हालेलुया. तुझी तयारी असेल तर तू उठ. हालेलुया. लक्षात घ्या, बेथसेदा तळ्यावर अनेक आजारी लोक पडलेले होते. बेथसेदा तळ्यावर अनेक लोक त्या ठिकाणी आजारी होते, पण प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यांकडे नाही गेला. त्या पंगू व्यक्तीकडे गेला, त्या आजारी व्यक्तीकडे गेला जो 38 वर्षापासून पडलेला होता. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त त्याच्या जवळ जाऊन त्याला बोलला उठ आणि आपली बाज उचलून. हा, सगळ्यांना नाही बोलला, सगळ्यांना आरोग्य नाही मिळालं, सगळ्यांना छुटकारा नाही भेटला, आजारी पुष्कळ होते. आमेन. एका व्यक्तीला येशू बोलला काय? उठ आपली बाजू उचलून. आज प्रभू तुम्हाला म्हणतोय उठ प्रकाशमान हो. आमेन. ज्याला वचन ऐकायला येईल, बायबल म्हणतं ज्याला कान आहेत तो. हे वचन सगळ्यांसाठी नाही, पण जे ऐकतायत त्यांच्यासाठी आहे. आमेन. जर तुम्ही विश्वास ठेवाल तर देवाचं गौरव पाहाल. प्रत्येक व्यक्ती प्रकाशित नाही होऊ शकत, पण जो उठतो, जो ऐकतो, जो विश्वास ठेवतो तो प्रकाशित होतो. बायबल म्हणतो उठ प्रकाशमान हो. हे वचन व्यक्तिगत आहे. आमेन. हे वचन एका व्यक्तीसाठी आहे. हे वचन तुमच्यासाठी पर्सनली आहे. ज्यावेळेस वैयक्तिक रीतीने, व्यक्तिगत रीतीने तुम्ही स्वतः याच्यावर विश्वास ठेवाल, तुम्ही प्रकाशित व्हाल. आमेन. मोशेने देवाची इच्छा पूर्ण केली. मोशेने परमेश्वराच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. अब्राहमाला देव बोलला सगळं काही सोड आणि मी तुला सांगतो त्या देशामध्ये जा, तुझ्याद्वारे मी मोठं राष्ट्र निर्माण करेल. बायबल म्हणतं अब्राहमाने विश्वास ठेवला. हालेलुया. अब्राहमासोबत लोट पण होता, पण लोटाबद्दल बायबल नाही सांगत. बायबल कोणाबद्दल बोलतं? अब्राहमाने विश्वास ठेवला. कारण अब्राहम शेवटपर्यंत देवाच्या अभिवचनावर होता. लोट नंतर वेगळा होऊन गेला. समजते तुम्हाला? अब्राहमाने जेव्हा लोटाला सांगितलं ना, तुला आवडेल तो प्रदेश निवडून टाक, तर लोटाने कोणता प्रदेश निवडला? सोदोम आणि गमोरा. बोला, सोदोम आणि गमोरा. पण अब्राहम कोणासोबत चालला? कोणावर विश्वास ठेवून चालला? त्याने डोळ्यांनी कोणतीच जागा नाही निवडली. त्याचा विश्वास कोणावर होता? म्हणून देवाने एकालाच बोलवलं. कोणाला? अब्राहमाला. बोला, कोणाला? अब्राहमा, मी सांगतो त्या देशामध्ये जा,
तू आपले नातेवाईक सोड, आपलं घरदार सोड, सर्व काही सोड, आणि मी सांगतो त्या देशामध्ये जा, तुझ्याद्वारे मी मोठे राष्ट्र निर्माण करेल. अभिवचन एकालाच भेटलं, सगळ्यांना नाही. हालेलुया. म्हणून बायबल म्हणतं अब्राहम आणि अब्राहमाचे वंशज आशीर्वादित झाले, लोट आणि त्याचे वंश शापित झाले. लोटाने जी जागा निवडली ना, सदोम आणि गमोरा, सोडून पळावी लागली. हालेलुया. हालेलुया. सोडून त्याला पळावं लागलं. का? कारण अभिवचन त्याने स्वीकारलं नाही, परमेश्वराची हाक त्याने ऐकली नाही, परमेश्वराच्या हाकेकडे त्याने लक्ष दिलं नाही. त्याने फक्त स्वतःच्या नजरेने निवडून घेतलं आणि ते प्राप्त केलं, ते सोडावं लागलं. पण अब्राहमाने देवाच्या वाणीकडे लक्ष दिलं. आमेन. तू सर्व काही सोड आणि मी सांगतो त्या देशामध्ये जा, तुझ्याद्वारे मी मोठं राष्ट्र. बायबल असं म्हणतं, ज्यावेळेस सदोम आणि गमोराचा नाश करण्यासाठी दूत देवाने पाठवले ना, तेव्हा लोट घरात राहत होता. बोला, कशात राहत होता? कारण ज्यावेळेस ते दूत आले त्याने दार लावून घेतलं असं म्हटलेलं आहे. हालेलुया. तंबूला दार राहत नाही, तर दार कशाला असतं? घराला. बोला, कशाला असतं? याचा अर्थ लोटाने स्वतःसाठी काय बांधलेलं होतं, पण आयुष्यभर अब्राहमाने स्वतःसाठी घर बांधलं. तो कशामध्ये राहिला? कशामध्ये राहिला? कारण त्याचा विश्वास होता, घर कोण देईल? घर कोण देईल? राष्ट्र कोण देईल? देश कोण निर्माण करेल? परमेश्वर. आमेन. म्हणून स्वतः घर बांधण्याच्या फंद्यात पडला नाही, तर तो देवाकडून येणाऱ्या घराची वाट पाहत होता. हालेलुया. याला म्हणतात विश्वासाने चाललं. राहतं घर लोटाला सोडावं लागलं आणि परमेश्वराने अब्राहमाला अनेक घरं दिली. आमेन. राष्ट्र दिलं, देश दिला, असा देश जो आज इस्रायल म्हणून ओळखला जातो. तुम्हाला माहिती, हे केवळ अब्राहमाला मिळालेलं अभिवचन होतं. आमेन. आज सुद्धा परमेश्वर म्हणतोय, उठ, प्रकाशमान हो. हे वचन सर्वांसाठी नाही, हे वचन एकासाठी, जे ऐकेल त्याच्यासाठी आहे, जो विश्वास ठेवेल त्याच्यासाठी आहे. आमेन. कठीण कठीण गोष्टी करायच्या मागे पळत सुटतो आपण. मी तुम्हाला सांगतो, सोप्या गोष्टीपासून सुरुवात करा. आमेन. बायबल म्हणतो, तू सगळं जग मिळवलं, स्वतःच्या जीवाचा नाश केला तर तुला काय झालं? देवाचं वचन म्हणतं की तू माझ्या नावाने भूत काढली, माझ्या नावाने संदेश दिला, मी म्हणेल की मी प्रभू तुझ्या नावाने चिन्ह चमत्कार केले. प्रभू म्हणतो, मी तुला ओळखत. काय फायदा माझ्या संदेश देऊन? काय फायदा माझी सेवा करून? काय फायदा दुसऱ्यांचे भूत काढून? माझ्यातलं तसंच होतं. कारण देव म्हणतो, मी तुला ओळखत. हालेलुया. दुसऱ्यांची काढली, स्वतःच काढलंच नाही. कळते का? मला हालेलुया. दिवा पाहिला? दिवा 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 माहिती ना? दिवा. दिव्याच्या खाली काय असतो? मला काय असतो? तू जगाला प्रकाश देतो, पण स्वतःच्या खाली काय असतो? असं जीवन जगू नका. बायबल म्हणतो प्रकाशमान हो. काय हो? प्रकाशित हो नाही, काय हो? प्रकाशमान. बोला, काय हो? ज्या वेळेस एखादी वस्तू प्रकाशमान होते ना, ती चोह बाजूने होते. हालेलुया. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो. कोणावर पडतो? आणि चंद्र रात्रीच्या वेळेस कसा दिसतो? प्रकाशित. बोला, कसा दिसतो? चंद्राला स्वतःचा प्रकाश राहत नाही, तर तुम्हाला माहितीये त्याच्यावर कोणाचा प्रकाश पडलेला असतो? सूर्याचा. आणि तो प्रकाशमान झालेला असतो. चंद्र काय झालेला असतो? आपल्याला स्वतःचा प्रकाश नाही, पण जेव्हा देवाचा प्रकाश आपल्यावर पडेल ना, आपण काय हो? प्रकाशमान. आमेन. चंद्राला उजेड देण्यासाठी त्याला सूर्याच्या समोर राहावं लागतं. कशाच्या समोर राहावं लागतं? चंद्रग्रहण जेव्हा होतं, याचा अर्थ काय होतो? चंद्रग्रहण किंवा जाऊ द्या अमावस्या येते म्हणजे चंद्र पूर्ण काळा पडून जातो. का? कारण त्याच्या त्या बाजूला प्रकाश पडत नाही, सूर्याचा प्रकाश पडू शकत नाही, म्हणून तो अंधार त्या ठिकाणी दिसतो. जेवढ्या वेळ प्रकाश पडतो तेवढी जागा प्रकाशित होते. आमेन. जर तुम्हाला वाटतं तुम्ही प्रकाशित व्हावं, तर तुम्हाला कोणासमोर उभं राहावं लागेल? कोणासमोर राहावं लागेल? जेवढे तुम्ही देवासमोर असाल, तुम्ही काय व्हाल? प्रकाशित. आमेन. तुम्हाला माहिती, मोशे परमेश्वरासमोर उभा राहिला. कुठं? त्या डोंगरावर ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याला दर्शन दिलं, आणि त्या अग्नीसमोर जाऊन उभा राहिला. जर तो पळून गेला असता, जर तो पुढे गेला नसता, जर त्याने शोध केला नसता, जर तो जवळ गेला नसता, तर कदाचित तो प्रकाशित झाला नसता. पण बायबल म्हणतं, जेव्हा मोशेने तो चमत्कार पाहिला, त्याने विचार केला, हा काय चमत्कार आहे, चला आपण ते पाहू. आमेन. जेव्हा देवाची वाणी त्याने ऐकली की मोशे, ज्या जागेवर तू उभा आहे ती पवित्र आहे, आपल्या पायांना जोडे काढ. मोशे घाबरला, मोशे नम्र झाला, मोशे झुकला, मोशे तुटला. तो म्हटला, प्रभू तू कोण आहेस? हालेलुया. मोशेने लगेच ती जोडे बाजूला काढले.
मोशेने लगेच स्वतःची तयारी केली. त्याला कळलं की बोलणारा कोणीतरी अद्भुत आहे. आमेन. तरी ती जागा सोडली नाही. मोशे तसाच उभा राहिला देवासमोर, म्हणून तो प्रकाशित झाला. आमेन. जेव्हा देव तुम्हाला सांगतो ना तुझ्या पायातले जोडे काढ, जेव्हा देव तुम्हाला सांगतो हे पाप सोड, जेव्हा देव तुम्हाला सांगतो ही चूक काढून टाक, जेव्हा देव तुम्हाला सांगतो हे व्यसन सोड, ते सोडून टाका. देवाची जागा सोडू नका. आज लोक देवाला सोडतात पण व्यसन सोडत, आज देवाला सोडतात पण पाप सोडत, देवाला सोडायला तयार आहेत पण लबाड्या सोडत, देवाला सोडायची तयारी आहे पण 2 नंबरचे पैसे सोडत, देवाला सोडायची तयारी आहे पण व्यभिचार सोडायला तयार, देवाला सोडायला तयार आहे पण दारू सोडायला तयार नाही, देवाला सोडायची तयारी आहे पण घाणेरड्या गोष्टी सोडायची तयारी, देवाला सोडून देऊ पण मोबाईल सोडणार, देवाला सोडू पण घाण गोष्टी बघायचं सोडणार नाही. तुम्हाला माहितीये मोशेला ज्या परमेश्वर बोलला ना तुझ्या पायातले काय काढ, त्याने काढून टाकले आणि तो परत जाऊन कुठे उभा राहिला, देवासमोर. त्याने देवाची जागा नाही सोडली. आमेन. तुम्हाला माहितीये प्रभूची जागा सोडू नका. भले काहीही सोडावं लागलं तरी चालेल. आमेन. जे तुम्हाला देव सोडायला लावतो ते सोडून टाका, जे देव काढायला लावतो ते काढा, पण परमेश्वराच्या जागेवरच उभे राहा. आमेन. विश्वासाने सांगतो की तुम्ही प्रकाशित झाल्याशिवाय राहणार नाही. देवाची अपेक्षा आहे तुम्ही त्याच जागेवर खिळून राहा. हालेलुया. त्याच जागेवर टिकून राहा. विश्वासाने सांगतो प्रकाशित झाल्याशिवाय राहणार नाही. देवाची इच्छा आहे तुम्ही जगाचा काय आहात, प्रकाश. आमेन. सगळेजण प्रकाश होऊ शकत पण सगळेजण प्रकाश होऊ शकतात. हालेलुया. आज कदाचित ती परिस्थिती दिसत नाहीये पण दिसू शकते. हालेलुया. सेवक बनण्यासाठी कदाचित सगळ्यांना कठीण आहे, प्रचारक बनण्यासाठी सगळ्यांना कदाचित कठीण आहे, चिन्ह चमत्कार करणं हे कदाचित सगळ्यांसाठी कठीण आहे, पण प्रकाश बनणं सगळ्यांसाठी कठीण नाहीये. हालेलुया. एवढंच आहे की मोशे समान जोडे काढण्याची तयारी ठेवा, मोशे समान चुकीचं आहे ते टाकण्याची तयारी ठेवा, मोशे समान देवासमोर उभे राहण्याची तयारी ठेवा, मोशे समान परमेश्वराशी बोलण्याची तयारी ठेवा, मोशे समान देवाची आज्ञा ऐकण्याची तयारी ठेवा. हालेलुया. बस एवढ्या गोष्टी तुम्ही करा. मी तुम्हाला सांगतो प्रकाशित झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या प्रकाशाला कोणी झाकू शकणार. बायबल मध्ये राष्ट्रे तुझ्याकडे येतील. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला नाही सांगावं लागणार लोकांना की मला बोलव तुझ्या चर्च मध्ये. लोक म्हणतील तुम्ही या आमच्या चर्च मध्ये. आमेन. आम्ही येऊ का तुमच्या घरामध्ये. लोक म्हणतील तुम्ही या आमच्या घरी प्रार्थना करण्यासाठी. हालेलुया. याला म्हणतात प्रकाश. आमेन. आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये सेवेला सुरुवात केली होती 14 वर्षापूर्वी. आम्ही बळजबरी कोणाच्याच घरात गेलो नाही. लक्षात घ्या. लोकांनी आम्हाला बोलवलं आणि असं करता 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 आज तिथं मंडळ्या तयार झाल्या. आमेन. आता गेल्या दिवसामध्ये आम्ही चर्चचं उद्घाटन करून आलो, मोठ्या चर्चचं. देवाची कृपा आहे की परमेश्वर, आम्ही आज जेव्हा ते चर्च बघतो तर आम्हाला वाटतं हे कसं काय झालं. त्या विदर्भी भागामध्ये, त्या कट्टर भागामध्ये, त्या कठीण भागामध्ये देवाने इतकं अद्भुत कार्य केलं. आमची लायकी नाही, कार्य करणारा परमेश्वर आहे. आमेन. जिथे एक परिवार प्रभू मध्ये आणणं कठीण होतं, आज तिथं एक भव्य चर्च झालंय 25/65चं. ही केवळ त्या देवाची कृपा आहे. आमेन. लक्षात घ्या. आम्ही कोणापर्यंतच गेलो नाही, लोक आमच्यापर्यंत आले. लोकांनी आम्हाला बोलवलं, लोकांनी सांगितलं आमच्या घरी पण प्रार्थनेला या, आमच्या परिवारात पण प्रार्थनेला या. का? कारण ज्यावेळेस देवाचा प्रकाश तुमच्या जीवनामध्ये दिसेल, राष्ट्र तुमच्यापर्यंत येतील. हालेलुया. तुम्हाला त्यांच्यापर्यंत जाण्याची गरज नाही, ते तुमचा प्रकाश पाहतील आणि ते तुमच्यापर्यंत येतील. म्हणून देवाची इच्छा आहे तुम्ही काय व्हावं, प्रकाश. बोला काय व्हावं. म्हणून प्रभू म्हणतो उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. आमेन. प्रियांनो, ह्या उपवास प्रार्थनेमध्ये प्रकाशित होण्याचा प्रयत्न करा, फळ देण्याचा प्रयत्न करा. आजपर्यंत तुम्ही काय जगले, काय वागले मला नाही माहिती. मागचं सोडून द्या. बायबल म्हणतं जुनं ते होऊन गेलं, सर्व काही नवीन झालेलं आहे. आमेन. जो दिवस प्रभूने तुम्हाला दिला, मी तुम्हाला खरं मी सांगतो, रोज प्रभूला धन्यवाद द्या की पापामध्ये देवाने माझा नाश होऊ दिला नाही. समजते मी काय सांगतोय. ह्या दिवसाबद्दल देवाला धन्यवाद द्या की अजून जर तुम्ही फळ दिलेलं नसेल ना तरी प्रभूने तुम्हाला ठेवलेलं आहे. तोडून टाकलं, कापून टाकलं नाही, ठेवलंय. कोणाला धन्यवाद द्या. देवाला धन्यवाद द्या की मी फळ देत नाही तरी सुद्धा टिकून आहे. आमेन. तुम्ही चांगलेत म्हणून नाही, तो चांगला आहे म्हणून. हालेलुया. अनेक लोकांना वाटतं मी खूप चांगला म्हणून देवाने मला सांभाळून ठेवलं. बिलकुल नाही, तुम्ही नाही चांगले. कोण चांगला आहे? देव.
तो दयाळू आहे, तो प्रेमळ आहे, तो तुमचा नाश होऊ देत नाही, तो तुम्हाला संधी देतोय, तो आपल्याला सहन करतोय. त्या देवाला धन्यवाद द्या की आजपर्यंत आपल्याला बिना फळाचं पण ठेवलेलं आहे. तुम्ही तरी ठेवतात का बिना फळाचं झाड दारात? नाही. काय करतात? वारे वा. मग तुम्हाला काय केलं पाहिजे? तुम्ही काय करतात? जे झाड फळ देत नाही त्याला तुम्ही काय करतात? कापून टाकतात. उगाच जागा का अडवायची? हालेलुया. मग देवाने तुमच्या सोबत काय केलं पाहिजे? घरी पाहुणे आल्यावर कोणती कोंबडी कापतात? अंड देणारी का बिना अंड्याची? हा, अरे बोला. जी अंड देते तिला कापाल का? नाही, कारण तिच्यापासून काय मिळते? रोज अंड. तिला कापणार? अंड देत नाही, तिचा नंबर लागतो. हालेलुया. लक्षात घ्या, तुम्ही देवासाठी काय करतात लक्ष द्या. आमेन. तरी देव तुमचं काय करतोय आतापर्यंत? सहन. बोला काय करतोय? तुम्ही चांगले आहेत म्हणून कोण चांगला आहे? देव. देवाची इच्छा आहे तुम्ही काय व्हावं? प्रकाश. बोला काय व्हावं? आणि तुमच्या प्रकाशाकडे लोकांनी यावं. आमेन. आणि ही गोष्ट फार कठीण नाहीये, अगदी सोपी आहे. हालेलुया. मला असं वाटतंय माझा टाइम तर संपत आलेला आहे. 9 वाजले. कारण हा विषय आपण उद्या पण बघणार आहोत. आमेन. आता तर नुसतं प्रकाशाबद्दल शिकलोय आपण, पण प्रकाशित होणं बाकी आहे. बाकी आहे ना? किती जणांची तयारी प्रकाशित होण्याची? हालेलुया. विश्वास ठेवा आणि प्रार्थना करा आणि देवाला मागा की प्रभू तू आमच्याशी बोल की आम्हाला प्रकाशित कर. हालेलुया. आम्ही प्रकाशित व्हावं. कसं व्हावं? काय करावं लागेल? देवाच्या वचनात काय लिहिलेलं आहे? कशा रीतीने मी प्रकाशित होईल? विश्वास ठेवा, उद्या परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. जर तुम्ही विश्वास ठेवाल तर देवाचं गौरव बघाल. आमेन. कारण तुम्हाला माहितीये मोशेने ऐकलं, प्रकाशित झाला. हालेलुया. ज्यांनी देवाची वाणी ऐकली ते प्रकाशित झाले. तुम्ही पण देवाची वाणी ऐकत आहात, 100% प्रकाशित व्हाल. आमेन. आज नाही झाले उद्या व्हाल, उद्या नाही झाले तर परवा व्हाल, पण 100% व्हाल, कारण हे वचनच तुम्हाला प्रकाशित करेल. आमेन. आणि म्हणून प्रियांनो, देवाच्या वचनात आपण जी सुरुवात केली की तुम्हीच जगाचा काय आहात? प्रकाश आहात. याच वचनाला उद्या पण आपण पुढे घेऊन जाणार आहोत. परमेश्वर आपल्याशी काय बोलू इच्छितो? देवाची अपेक्षा तुमच्या आणि माझ्या जीवनाबद्दल काय? काय केल्याने तुम्ही आणि मी प्रकाशित होऊ? मी विश्वास ठेवतो की देव आपल्याशी बोलेल. आमेन. आणि म्हणून सर्वांनी प्रार्थनापूर्वक या, विश्वास ठेवा की परमेश्वर काहीतरी अद्भुत आपल्या जीवनामध्ये करेल. आमेन. सगळ्यांशी नाही बोलणार देव. कोणाशी बोलेल? माझ्याशी. बोला कोणाशी बोलेल? आणि ज्यांना वाटतंय माझ्याशी देवाने बोलावं त्यांनी या आणि प्रार्थना करून या. मी तुम्हाला सांगेन 100% देव तुमच्याशी बोलेल. आमेन. आज जर देव तुमच्याशी बोलला असेल, घरी जाऊन प्रार्थना करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू मला प्रकाशित व्हायचंय. प्रभूला म्हणा, प्रभू मला जगाचा प्रकाश व्हायचंय. प्रभूला म्हणा, मला कदाचित वाचता येत नाही, मला लिहिता येत नाही, मला चांगलं बोलता येत नाही, मला चांगले गाणे गाता येत नाही. माझा परमेश्वर तुम्ही जसे आहात ना तसे त्याच्या हातामध्ये येऊन जा. मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रकाशित झाल्याशिवाय राहणार. पेत्र मासे पकडणारा होता. देवाने त्याला सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, पेत्रा मी तुला काय धरणारे करीन? माणसे. बोला काय धरणारे करीन? माणसे धरणार. ज्याने कधी एक माणूस सुद्धा कसा धरायचा ते त्याला माहिती नव्हतं. परमेश्वराने त्याला काय धरणारा केलं? माणसं धरणारा केलं. लक्षात घ्या, अशिक्षित होता, शिकलेला नव्हता, वचन माहिती नव्हतं, कधी प्रार्थना केलेली नव्हती, कधी आत्मिक दान वरदान काय त्याला माहिती नव्हतं. अशा पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलं त्याचा शिष्य होण्यासाठी. आणि बायबल असं म्हणतं, पहिली मंडळी कोणाद्वारे झाली? पेत्राद्वारे. बोला कोणाद्वारे झाली? कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, पेत्रा ह्याच खडकावर मी माझी मंडळी स्थापिन. आमेन. जिच्या समोर अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार. तोच पेत्र आहे जो शिकलेला नव्हता, ज्याला लिहिता वाचता येत नव्हतं, अशिक्षित होता, अडाणी होता, चांगलं बोलता येत नव्हतं. पण बायबल म्हणतं, ज्या दिवशी पवित्र आत्मा पेत्रावर आला, पेंटिकॉस्टच्या दिवशी, त्या ठिकाणी पवित्र आत्मा तो भरला. आणि ज्यावेळेस पहिला संदेश पेत्राने दिला, 3000 आत्मे देवाच्या राज्यात आले. किती? 1 2 3 नाही, किती हजार? 3000. आमेन. बघा नीट लक्ष द्या, याला म्हणतात प्रकाशमान होणं. आमेन. ज्या दिवशी तुम्ही प्रकाशित व्हाल ना, हजारो आत्मे परमेश्वर तुमच्याद्वारे वाचवेल. आमेन. आहे तयारी? आहे तयारी? हे सगळे करू शकतात. आमेन.
अजिबात असं म्हणायचं नाही की मला नाही जमणार. नाही, प्रकाशित प्रत्येक व्यक्ती होऊ शकतो, कारण ही सेवा प्रभूने प्रत्येकाला दिलेली आहे. हालेलुया. जी फांदी फळ देणार नाही ती काय करण्यात येईल? कापून टाकण्यात येईल. बोला, काय करण्यात येईल? म्हणून कापून टाकण्याची वेळ आपल्यावर येऊ देऊ नका. त्याच्या अगोदर काय व्हा? प्रकाशित व्हा. बोला, काय व्हा? जर तुम्ही प्रकाशित झाले तर देवाचं काम होईल. आमेन. प्रकाशित झाले तर देवाचं गौरव होईल. आणि म्हणून देवाची इच्छा आहे तुम्ही जगाचा प्रकाश आहात, प्रकाश द्या. आमेन. आपण डोळे बंद करू. ह्यावेळेस आपण प्रार्थना करायचं. सर्वजण परमेश्वराकडे आपलं मन आपण लावून द्या. देवाची इच्छा आहे की तुम्ही प्रकाशित व्हावं. प्रभूचं वचन म्हणतं, उठ प्रकाशमान, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. प्रियांनो, आज देवाकडे बघा. परमेश्वराची वाणी जी आपण ऐकली आहे, जसं प्रभू येशू ख्रिस्त मार्थला म्हणाला, मार्थे जर तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. आज प्रभू तुम्हाला तेच म्हणत, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. आज तुम्ही कमजोर असाल, दुर्बळ असाल, पण विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुम्ही प्रकाशित व्हाल, तुम्ही अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण व्हाल. धन्यवाद पिता. तो स्वर्गीय प्रकाश आमच्यावर येऊ दे प्रभू. तो आम्हाला प्रकाशित कर, आम्हाला प्रकाशमान कर, जेणेकरून आमचं जीवन हे अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण होईल. धन्यवाद. तुझी स्तुती असो. छोटस एक कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना. मेरे लिए जो धन था उसको मैं त्याग दूं कि मैं पाऊं तुझसे पुरस्कार. तोड़ा मैं जाऊं कि मैं पाऊं तुझसे पुरस्कार. तोड़ा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए. तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीवन का कारण तू है. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीवन का कारण तू है. मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए. तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु. मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं. जिसने मुझे चुना उसकी ओर मैं बढ़ूं. मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं. जिसने मुझे चुना उसकी ओर मैं बढ़ूं. देखूं तेरी सलीकियों खींचा मैं जाऊं. देखूं तेरी सलीकियों खींचा मैं जाऊं. मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए. तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए.
तू मेरा प्रभु। धन्यवाद धन्यवाद पिता। जसं पौल म्हणतो की तुझी कृपा आम्ही व्यर्थ जाऊ दिली नाही। हो परमेश्वर पिता, आम्ही तुझी कृपा व्यर्थ करू नये परमेश्वर पिता। तर माझ्या देवा, जी दया जी कृपा तू आमच्यावर केली, ज्या उद्देशाने तू आम्हाला निवडलं परमेश्वर, की आम्ही जाऊन फळ द्यावं, आम्ही या जगाचा प्रकाश व्हावा, हा तुझा उद्देश आहे। आणि त्या उद्देशाप्रत जाण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर। आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललाय प्रभू। केवळ ऐकणारे नाही, त्या वचनावर विश्वासून चालणारे आम्हाला प्रकाशित कर। सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून आमेन।